इट ऑलवेज सिम्स इम्पॉसिबल अंटिल इट्स डन. नेल्सन मंडेला म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट अशक्य वाटत असते जोपर्यंत ती कोणी करत नाही. आपण करायला धजत नाही हे खरं महत्वाचं. आपण लक्षातच घेत नाही की आपलं ध्येय, आपला प्रवास किती लांबचा आहे आणि कठीण आहे हा विचार करत बसण्यापेक्षा प्रवासाला सुरुवात करणं अत्यंत महत्वाचं आहे. लाओ त्झूचं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायला हवं. द जर्नी ऑफ 1,000 miles begins with one step. द जर्नी ऑफ 1,000 miles begins with one step. असू द्या कितीही मोठं ध्येय, त्या दिशेने पहिलं पाऊल उचलणं अत्यंत महत्वाचं असतं. अशक्य काहीच नाही, काहीच अशक्य नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. हो, नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. एका 21 वर्षाच्या तरुणाला डॉक्टरांनी सांगितलं की आता तुझं आयुष्य 2-3 वर्षाचंच उरलंय. 2-3 वर्षच तू जगणार, तुझ्या आयुष्याचं आता काही खरं नाही. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी जडलेल्या आमिओट्रॉफिक लॅटरल सेलेरोसिस, ALS म्हणजेच मोटर न्यूरॉन डिसीज, हा अत्यंत दुर्धर आजार त्या तरुणाला जडलेला होता. समोर मृत्यू उभा टाकला होता. या रोगामुळे शरीरातील स्नायूंवरचं नियंत्रण संपून जातं. सुरुवातीला अशक्तपणा जाणवतो, मग अडखळत बोलणं, अन्न गिळताना त्रास होणं, हळूहळू चालणं फिरणं सगळं बंद होत जातं. असा आजार की ज्याची लक्षणं ऐकताना सुद्धा अंगावर काटा उभा राहतो, छातीत धस्स होऊन जातं. आयुष्य संपायला आलेलं होतं. ऐकूनच हातपाय गळायला होतात. आणि या तरुणाने हातपाय नाही गळाले. हा तरुण पेटून उठला. मृत्यूला आणि असहाय्यतेला हरवायचं त्याने ठरवलं. हात, पाय आणि आवाजावरचं नियंत्रण गेलेलं असतानाही या माणसाने असामान्य इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या आजारपणावर मात करत ख्यातनाम शास्त्रज्ञ अशी ख्याती जगभर मिळवली. कायमस्वरूपी खुर्चीला खेळून बसण्याची वेळ आली होती. पण आपल्या या शारीरिक अपंगत्वाला त्याने कधीच यशाच्या मार्गातला अडसर बनवू दिला. स्वतःच्या आयुष्याची शाश्वती नव्हती. किती वर्ष जगेल याची माहिती नव्हती. 2-3 वर्ष जगतील असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं. पण विश्वाची निर्मिती कशी झाली हे शोधून काढण्याचा ध्यास त्याने घेतला. आयुष्यभर व्हीलचेअर अंगाशी आलेली होती, पण आपल्या या व्हीलचेअरलाच त्याने आपली ताकद मानली. आकाशातील कृष्णविवरे नेमकी कशी तयार होतात, ब्लॅक होल्स कसे तयार होतात, अशा ब्रह्मांडातल्या अनेक न उलगडणाऱ्या गूढ रहस्यांचा शोध घेण्याचा ध्यास त्याने घेतला आणि तो साकार करून दाखवला. तो प्रत्यक्षात आणून दाखवला. तुमचं शारीरिक अपंगत्व, तुमचं पंगुत्व यांचं बाऊ करून उपयोग नाही, पण असामान्य बुद्धी कौशल्याच्या आणि हिमतीच्या जोरावर माणूस जग जिंकू शकतो हे त्याने साऱ्या जगाला दाखवून दिलं. कोण आहे हा माणूस? हा माणूस म्हणजे विज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन चमत्कार घडवून आणणारे आणि विश्वाचं कोडं अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगणारे प्रख्यात शास्त्रज्ञ आणि लेखक स्टीफन हॉकिंग. डॉक्टरांनी मरणाचं कोडं घातलं होतं, पण या माणसाने विश्वाचं कोडं अत्यंत सोप्या शब्दात सोडून दाखवलं, जगासमोर मांडून दाखवलं, मृत्यूला हरवत प्रख्यात शास्त्रज्ञ म्हणून नाव कमावलं. मित्रांनो, दुसरा माणूस आहे फ्रँकलिन रूझवेल्ट. 1933 ते 1945च्या दरम्यान अमेरिकेचे जगातल्या सगळ्यात मोठ्या महासत्तेचे 32वे राष्ट्राध्यक्ष राहून चुकलेले. हो, जगातल्या सगळ्यात मोठ्या महासत्तेचे, आर्थिक महासत्तेचे 12 वर्ष राष्ट्राध्यक्ष राहून चुकलेले आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. तुम्ही राष्ट्राध्यक्ष राहून चुकलेत, मग त्यात काय? आम्हालाही माहिती, लोक प्रेसिडेंट होतात अमेरिकेचे. फ्रँकलिन रूझवेल्टच नाही तर डोनाल्ड ट्रम्प, जो बायडेन, आम्हालाही नावं पाठ. पण मित्रांनो, हा जो माणूस होता 32वा राष्ट्राध्यक्ष, तो इतरांसारखा नव्हता. मग कसा? In 1921, Roosevelt was diagnosed with polio when he was 39 years old. हो, he was diagnosed with polio when he was 39 years old. तो अपंग होता मित्रांनो. वयाच्या 40च्या दरम्यान या माणसाला अपंगत्व आलं होतं. चालता येत नव्हतं. आयुष्य संपल्यागत झालं होतं. सगळं संपल्यागत झालं होतं. दुसरा कोणी असताना मित्रांनो तिथे तर तो उठूच शकला नसता. या परिस्थितीतून बाहेरच येऊ शकला नसता. पण या पठ्ठ्याने हार नाही मानली आणि अपंगत्वाचा घाला आल्यावर सुद्धा पुढच्याच 11 वर्षात त्याने अमेरिकेच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याचा पराक्रम गाजवला. 1933 आणि मग 1933 ते 1945 12 वर्ष, सलग 12 वर्ष अमेरिकेचे जगातल्या सगळ्यात मोठ्या महासत्तेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून हे व्यक्तिमत्व विराजमान झालं.
ज्याला वयाच्या 39व्या वर्षी पोलिओने गाठलं होतं. हे सगळं अशक्य आहे. हे होऊच शकणार नाही, कारण तुझी क्षमताच नाही की तू हे करू शकशील. नाही, तुला हे शक्यच नाही. अरे सोड, हा नाद सोड. खूप लोकांनी सांगितलंय, पण आपल्या इच्छाशक्तीच्या माध्यमातून, आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून या लोकांना यांनी उत्तरं दिली. स्वतःला सिद्ध करून दा. आणखीन थोडं पुढे नेतोय मित्रांनो. अरे तुला तर हात नाही, पाय नाही, तू तर एक असहाय्य परावलंबी जीव आहे. इतरांवर अवलंबून राहून तुला जीवन जगावं लागेल असले अर्थ भरलेल्या नजरांचा सामना करत जन्मजात हातपाय नसलेला एक माणूस जिद्दीने आपलं आयुष्य उभारतो. जगातला एक उत्कृष्ट मोटिवेशनल स्पीकर बनतो. कोट्याधीश बनत एकापेक्षा अधिक उद्योग उभे करतो आणि अख्ख्या जगाला ओरडून सांगतो की ॲटिट्यूड इज अल्टिट्यूड. हो, त्याचं बोधवाक्य आहे, ॲटिट्यूड इज अल्टिट्यूड. तो म्हणतो तुमचा आयुष्याप्रतीचा दृष्टिकोनच तुम्ही तुमचं आयुष्य एका उंचीवर घेऊन जाल की तुम्ही रसातळाला जाल हे ठरवत असतो. सो ऑलवेज रिमेंबर, ॲटिट्यूड इज अल्टिट्यूड. हा निक वुईचिच, पूर्ण नाव निकोलस वुईचिच. जन्मजातच अपंग म्हणजे दोघही हात नाही, दोघही पाय नाही. हे इथून डोक्यापासून तर इथे कमरेपर्यंत बस एवढा एक शरीराचा भाग देऊन त्याला वरच्याने जगात पाठवलं. तुम्हाला काय वाटतं की निकला कोणी म्हटलं नसेल की तुला सामान्य जीवन शक्यच नाही, तुला काहीच करणं शक्य नाही, कारण हात नाही, पाय नाही, तू करणार तरी काय? काय खाणार, काय पिणार, काय धुणार? पण निकने शारीरिक मर्यादांवर मात केली, आव्हानांचा सामना केला. जीवनाचा खरा हेतू शोधून काढण्याचा ध्यास त्याने मनाशी घेतला. मनाच्या सामर्थ्याची महत्वपूर्ण तत्व त्याने शोधून काढली आणि शारीरिक अडथळ्यांना संधीमध्ये बदललं. आणि आज हाच निकोलस वुईचिच जगातील सगळ्यात जास्त मागणी असणारा वक्ता बनलेला आहे. ज्या निक वुईचिचला, ज्या माणसाला एक दिवस संपूर्ण जग असहाय्यतेने, लिबलिबीत सहानुभूतीने पाहत होतं, टोमणे देत होतं, त्याच जगातील लाखो लोकांना निकच्या प्रेरणादायक भाषणांद्वारे, त्याच्या शक्तिशाली कोचिंगद्वारे, त्याच्या जीवनातील आदर्शांमुळे स्वतःच्या जीवनातील आव्हानांवर मात करण्याची आशा सापडते. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. अशक्य काहीच नाही, काहीच अशक्य नाही. फक्त ठरवावं लागेल की आय विल डू दॅट. हो, ठरवावं लागेल की आय विल डू दॅट. आणि स्वतःला ओळखत प्रचंड मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागेल. मला हे शक्य नाहीये हे म्हणणं बंद करावं. स्वतःच्या नैसर्गिक शारीरिक वैगुण्यांना दोष देणं सोडावं लागेल. आयुष्यात अकस्मात संकट येऊ शकतात. बिकट परिस्थितीचा सामना करण्याची तयारी ठेवावी लागेल. स्वतःच्या मनाला समजवावं लागेल की ही संकटे, बिकट परिस्थिती केव्हाही तोंड वासून माझ्या समोर उभी राहतील म्हणून. आणि स्वतःला हे सुद्धा सांगावं लागेल की ध्येय जेवढं उच्च तेवढे अधिक कष्ट मला करावे लागणार. मनाला समजावं लागेल की नथिंग इज इम्पॉसिबल. नथिंग इज इम्पॉसिबल. काहीच अशक्य नाही. मित्रांनो, तुमचा विश्वास बसेल का की जगातल्या सगळ्यात उत्कृष्ट संगीतिका लिहिणारा माणूस हा ठार बहिरा होता. हो मित्रांनो, याचं नाव आहे लुडविग व्हॅन बिथोव्हन. संगीत क्षेत्रात काम करत असतानाच आधी कमी ऐकू येणं आणि मग पूर्ण बहिरे. पण यावर मात करत या माणसाने, की ज्याला संगीताचे स्वर ऐकू येत नाहीये, त्याने, त्या बिथोव्हनने जगातल्या सगळ्यात उत्कृष्ट संगीतिका लिहिली. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. काहीच अशक्य नाही. बिथोव्हनने खूप साऱ्या संगीतिका लिहिल्या, पण त्याचं उत्कृष्ट काम जे आहे ना, ते त्याने बहिरेपणावर मात करायची असं ज्यावेळेस ठरवलं, त्यावेळेस बाहेर आलं, त्यावेळेस निर्माण झालं उत्कृष्ट काम. His most important works were composed during the last 10 years of his life, when he was quite unable to hear. Yes, nothing is impossible. लाखो करोडो उदाहरणं आहेत अशी जी सांगतात, आपल्याला वारंवार सांगतात नथिंग इज इम्पॉसिबल. आणि परदेशातच नाही तर अगदी आपल्या मातीतील, आपल्या आजूबाजूला सुद्धा अशी अनेक उदाहरणं असतात जे सांगतात नथिंग इज इम्पॉसिबल. करून तर पहा. हिंमत तर ठेवा स्वतःमध्ये, विश्वास तर ठेवा स्वतः. मोहम्मद रफी, किशोर कुमार या प्रख्यात गायकांबरोबर उत्कृष्ट गाणी निर्माण करणारा माणूस, येशुदास सारख्या प्रख्यात गायकाला जगासमोर आणणारा, तुमच्या आमच्या समोर आणणारा, त्याच्यातले गुण ओळखा. शेकडोने सिनेमांना म्युझिक देणारा आणि फिल्मफेअरच नाही
तर भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असणारा पद्मश्री पुरस्कार ज्याला आपण म्हणतो तो पुरस्कार मिळवणार. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे भारताच्या टीव्ही इतिहासातली सगळ्यात लोकप्रिय टीव्ही सिरियल म्हणून जी ओळखली जाते ती म्हणजे रामानंद सागर यांची रामायण ही मालिका. आणि या मालिकेला अजरामर संगीत देणारी व्यक्ती ती म्हणजे रवींद्र जैन. हो, रवींद्र जैन. मित्रांनो, हे रवींद्र जैन जन्मतःच अंध होते, पण आपल्या जन्मजात अंधत्वावर मात करत त्यांनी जे संगीत निर्माण केलं ते निव्वळ, अवर्णनीय, अद्वितीय. एक अंध व्यक्ती, जन्मजात अंध व्यक्ती, विचार करा किती असहाय्यतेची जाणीव निर्माण, पण त्यावर मात करत असं संगीत निर्माण केलं की रामायणाची धून लागली टीव्हीवर की रस्ते अक्षरशः निर्मनुष्य होऊन जाय. अघोषित कर्फ्यू लागायचा, लॉकडाऊन होऊन जायचं. डोळ्यांनी दिसत नव्हतं, निसर्गाचे रंग पाहिलेले नव्हते, माणसांचे चेहरे पाहिले नव्हते, पण अनेक भजनं लिहिली. देवाच्या रूपाचे, निसर्गाचे, मनुष्याच्या मानसिकतेचं उत्कृष्ट रूप जगासमोर सादर करत रवींद्र जैन अजरामर झाले. नथिंग इज इम्पॉसिबल. अशक्य काहीच नाही. डोळ्यांनी दिसत नसलेला हाच माणूस होता 90च्या दशकात अघोषित कर्फ्यू लावणारा, लॉकडाऊन लावणारा, रामायणाचे वर्णन सादर करणार. तुम्हाला काय वाटतं, लोकांनी यांना म्हटलं नसेल अरे शक्यच नाही हे, तू करू नको, तू दुसरं काहीतरी करू. पण यांनी करून दाखवलं. यांनी कोणाचंच ऐकलं नाही, स्वतःवर विश्वास ठेवला, मौन धरलं. आपला अभ्यास, आपला रियाज, आपली प्रॅक्टिस ते सतत करत आहे. लोकांना फिरून उलट उत्तर देण्याच्या भानगडीत ते पडले नाही. शाब्दिक उत्तर तर बिलकुल दिलं. उलट लोकांना आपल्या कृतीतून, आपल्या यशातून उत्तर दिलं. लोकांना सांगितलं, बोला तुम्हाला काय बोलायचं, पण तुमच्या प्रश्नांची, तुमच्या हेटाळणीची उत्तरं जी आहे ना ती येणारा काळ देईल, माझं यश दे. तुम्ही लाख टीका करा, लाख हेटाळणी करा, हजारदा सांगा की हे शक्य नाहीये, पण मी हटणार नाही. आय एम नॉट गोइंग टू, आय विल वॉक ऑन माय पाथ, आय एम डिटरमाइंड फॉर दॅट. अँड आय एम टेलिंग यू, नथिंग इज इम्पॉसिबल. यांनी ठरवलं होतं लोकांच्या नकारात्मकतेनुसार आपलं आयुष्य घडवायचं नाही, आपलं आयुष्य बिघडवायचं नाही, तर सगळ्या प्रतिकूलतेशी, नकारात्मकतेशी झगडत, त्यांच्याशी लढत स्वतःला सिद्ध करायचं. स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवायचा आणि दाखवून द्यायचं की नथिंग इज इम्पॉसिबल. लोकांना हे सांगत होते, बोला, बडबड करा, तुम्हाला काय बोलायचं आहे ते, पण मी माझं काम करत, माझं यश, माझी प्रगती तुम्हाला उत्तर देईल. मी स्वतःला अशा उंचीवर पोहोचवेल की तुमचा नकारात्मक हाकारा, तुमच्या नकारात्मक आरोळ्या माझ्या कानापर्यंत पोहोचणारच नाही. खचून जाण्यापेक्षा एक उदाहरण बनून या जगासमोर मी स्वतःला सिद्ध कर. हो, स्वतःला सिद्ध कर. मित्रांनो, वय वर्ष 21, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स CISF ची नोकरीचं कॉल लेटर मिळालेलं एका तरुणीला. त्या कॉल लेटरमध्ये काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी दूर करण्यासाठी म्हणून एक तरुणी पद्मावती एक्सप्रेसमध्ये बसते. खेळाची प्रचंड आवड असणारी ही तरुणी भविष्याची स्वप्न रंगवत आपला प्रवास करत होती. आणि त्याच वेळेस 4-5 गुंडांनी तिच्या आईने तिला दिलेली सोन्याची चेन खेचण्याचा प्रयत्न. त्या तरुणीने जीवाच्या आकांताने विरोध केला. ती ज्या ट्रेनमध्ये बसली होती, त्या ज्या कंपार्टमेंटमध्ये बसली होती, तिथे प्रचंड प्रवासी असूनही त्या गुंडांच्या टोळक्याशी लढणाऱ्या तरुणीच्या मदतीला कोणीही पुढे आलं नाही. मित्रांनो, ते गुंड अजून चेकाळले. त्यांची हिंमत वाढली आणि त्यांनी तरुणीवर हल्ला केला. तरुणीने त्वेषाने लढा दिला, पण 4-5 गुंडांसमोर तिचा निभाव लागला आणि त्या गुंडांनी शेवटी तिला ट्रेनच्या बाहेर ढकलून समोरच्या रुळांवर ती पडली आणि तेवढाच समोरून येणाऱ्या ट्रेन खाली तिचा डावा पाय कापला गेला. शुद्ध हरपली. नंतर चौकशीत समोर आलं की जवळपास 49 ट्रेन, तब्बल 49 ट्रेन ती ज्या ट्रॅकच्या बाजूला पडलेली होती तिथून गेल्या होत्या. हॉस्पिटलला भरती केलं गेलं. डॉक्टरांनी सांगितलं की डावा पाय गुडघ्यापासून कापावा लागेल, गँग्रीन होऊ नये म्हणून. खूप रक्त वाहून गेलं होतं आणि त्यातच त्या हॉस्पिटलमध्ये ॲनेस्थेशियाची सोय उपलब्ध नव्हती, भूल देण्याची सोय उपलब्ध नव्हती, जेणेकरून वेदना जाणवत नाही ऑपरेशन करताना. सगळ्या वेदना प्रत्यक्ष सोसाव्या लागणार होता. पाय कापायचा होता गुडघ्यापासून. पाय गेल्याचं दुःख. त्या कंपार्टमेंटमध्ये इतके लोक असूनही कोणीही मदतीला न आल्याचं वैषम्य. पण या सगळ्याच्या पुढे जात या तरुणीने भूल न घेताच
आपल्या पायावर शस्त्रक्रिया करवली. सगळ्या वेदना सहन केल्या. ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यावर ती ज्या हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये विसावली होती मित्रांनो, तिथे सुद्धा अजून दुर्दैवाचा घाला पडणार होता. माणसातला जनावर तर तिने अनुभवला होता, पण आता इथे ज्या ऑपरेशन थिएटरमध्ये तिला ठेवण्यात आलं होतं, त्याच ठिकाणी मित्रांनो तिच्यावर एका कुत्र्याने हल्ला केला. नुकतीच शस्त्रक्रिया झालेला पाय, आणि तोही कोणतीच भूल न घेता शस्त्रक्रिया केलेला पाय एका कुत्र्याने ओरबाडून काढला. विचार करा मित्रांनो, काय प्रसंग असेल तिच्यावर. छोट्या छोट्या गोष्टींनी नाराज होणार आणि जीवन संपवायची भाषा करणाऱ्या प्रत्येकाला मी विचारतो की काय गुदरलं असेल या तरुण. किती दुःख तिला सहन करावं लागलं असेल, किती वेदना तिला सहन कराव्या लागल्या असतील, मानसिक शारीरिक वेदना. पण तिने जीवन संपवायचं नाही, तर अधिक त्वेषाने जीवन घडवायचं ठरवलं. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही तरुणी दुसरी तिसरी कोणी नाही तर आपल्या भारतीय मातीतली अरुणिमा सिन्हा. अरुणिमा सिन्हा मित्रांनो, सुंदर भविष्याचं स्वप्न रंगवणाऱ्या या तरुणीवर झालेला हा हल्ला, मदत मिळण्यातली अनास्था, कुत्र्याचा चावा, पण दुर्दैव काही थांबत नव्हतं. मदतीचे हात पुढे येण्याऐवजी त्या दुर्दैवी मुलीवर आरोप होतो की ही मुलगी सहानुभूती मिळवण्यासाठी अशी कहाणी रचते. ही तर आत्महत्या करायला निघाली होती, ही कहाणी रचते. पण ती सगळ्या आरोपांना सामोरी गेली, धैर्याने सामोरी गेली. सगळं खोटं निघालं, पण तरी लोकांचं बोलणं थांबत नव्हतं की आता हिच्याकडनं तर काहीच होणार नाही, ही असहाय्य झालेली, हिच्याकडनं काहीच होणार नाही, कोण लग्न करणार हिच्याशी, संपलं हिचं आयुष्य. आता पालकांवर भार बनून राहील ही तरुण, भार बनून. पण ही तरुणी ना भार बनणार होती ना हार मानणार होती. ती म्हणत होती, टुडे इज युअर डे, बार्क व्हॉट एव्हर यू वॉन्ट. टुडे इज युअर डे, बार्क व्हॉट एव्हर यू वॉन्ट, बट समडे आय विल प्रूव्ह विदाउट डाउट द ट्रूथ. येस, टुडे इज युअर डे, बार्क व्हॉट एव्हर यू वॉन्ट, बट समडे आय विल प्रूव्ह विदाउट अ डाउट द ट्रूथ. भुंका वाटेल तेवढं भुंका. तुम्ही माझ्या शरीराचा लचका तोडला, माझ्या मनाचा लचका तोडलाय. त्या कुत्र्याने माझ्या पायाचा चावा घेतलाय, पण एक दिवस मी या घाणेरड्या मानसिकतेच्या छाताडावर पाय ठेवत माझ्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवून राहील, सत्य समोर आणून राहील. जीवनातलं सत्य शोधून, जीवनातला आनंद शोधून. हो मित्रांनो, आणि तिने ठरवलं की आता अशी उंची गाठायची, आता अशी उंची गाठायची की जिथून हे सगळे टीका करणारे, साथ न देणारे, हल्ला करणारे अगदी खुजे वाटायला लागले. आता मी अशा उंचीवर पोहोचेल आणि या घाणेरड्या मानसिकतेच्या लोकांना संदेश देईल की तुमचा हल्ला, तुमचे टोमणे, तुमची अनास्था माझं जीवनावरचं प्रेम कमी करू शकणार नाही. भरभरून जीवन जगण्यापासून मला कोणी रोखू शकणार नाही. मी अशा उंचीवर पोहोचेल की जिथून मी जीवनाकडे अधिक प्रगल्भतेने बघू शकेल. मी एव्हरेस्टवर चढाई करेन. हो, एव्हरेस्टवर चढाई करेन. माउंट एव्हरेस्ट, हिमालयातला हा शिखरबिंदू निवडायचं कारण असं की तो प्रतिकात्मकरित्या तिच्या आत्मविश्वासाचं शिखर ठरणार होता, तिच्या दूरदृष्टीचा, तिचं जीवन जगण्यातल्या आस्थेचा पुरावा ठरणार होता. आणि या खुज्या लोकांना, या घाणेरड्या लोकांना, या नकारात्मक मानसिकतेच्या लोकांना आणखीन ठेंगणं बनवून एक संदेश द्यायचा तिने ठरवलं होतं. माउंट एव्हरेस्ट सर करणं. पाय गेलेला, एक पाय गेलेला आणि माउंट एव्हरेस्ट सर करणं. अरे काय डोक्यात फरक पडलाय का काय? कदाचित ऑपरेशनमुळे हिच्या डोक्यावर परिणाम झालाय. डॉक्टरांनी सुद्धा बोलून टाकलं. परावृत्त करण्याचे खूप प्रयत्न झाले, पण अरुणिमा अटळ आणि निश्चल राहिली आणि माउंट एव्हरेस्ट गाठून दाखवला. माउंट एव्हरेस्ट सर करून दाखवला. तिथे भारताचा झेंडा रोवून दाखवला. आणि माउंट एव्हरेस्टच नाही तर टांझानिया, रशिया, ऑस्ट्रेलिया, साऊथ अमेरिका, इंडोनेशिया, अंटार्क्टिका येथील गिरीशिखरांवरही तिने तिरंगा फडकवला. आणि एवढंच नाही मित्रांनो, तर व्हॉलीबॉल या खेळात ती राष्ट्रीय पातळीवर एकदा दोनदा नव्हे तर भारताचं राष्ट्रीय प्रतिनिधित्व 7 वेळा करून चुकलेली अरुणिमा सिन्हा. पद्मश्री अवॉर्ड, तेनजिंग नॉर्जे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड, फर्स्ट लेडी अवॉर्ड, मलाला अवॉर्ड, यश भारती अवॉर्ड, राणी लक्ष्मीबाई अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित अरुणिमा निर्दयतेच्या, अनास्थेच्या, क्रूरतेच्या, कुचेष्टेच्या परिस्थितीशी हरली नाही, ढळली नाही आणि सिद्ध केलं की नथिंग इज इम्पॉसिबल. नथिंग इज इम्पॉसिबल. असे आदर्श असले पाहिजे आपल्यासाठी.
जे आपल्याला सांगतात की अशक्य काहीच नाही, काहीच अशक्य नाही, नथिंग इज इम्पॉसिबल. वयाच्या 21व्या वर्षी अरुणिमाला पाय गमवावा लागला होता आणि आपला आयुष्याचा लढा द्यावा लागला होता. मित्रांनो, त्याही पेक्षा कमी वयात म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी पाय गमवावा लागूनही प्रख्यात भरतनाट्यम नर्तिका, उत्कृष्ट सिने आणि टीव्ही कलाकार, उत्तम परीक्षक आणि समीक्षक म्हणून कारकीर्द घडवणाऱ्या सुधा चंद्रन यांचा जिद्दीचा आयुष्य प्रवास सुद्धा तेवढाच थक्क करतो. सुधा चंद्रनचं आयुष्य सुद्धा आपल्याला तेच सांगतं, नथिंग इज इम्पॉसिबल. मनाशी ठरवा, प्रामाणिक राहा, उच्च विचार आणि ध्येय ठेवा, मग नथिंग इज इम्पॉसिबल, काहीच अशक्य नाही. एका मुलाला जग म्हणत होतं, अरे तुला पाय नाही, काय करशील? घरी भीषण दारिद्र्य, भीषण दारिद्र्य वातावरण. पण या मुलाने ठरवलं JEE ॲडव्हान्स क्लिअर करायचं. JEE ॲडव्हान्स क्लिअर करत IIT मद्रास गाठलं. नागा नरेश करुतुरा, आंध्र प्रदेशचा नागा नरेश. वडील लॉरी ड्रायव्हर आणि आई गृहिणी. घरी दरिद्री आणि त्यात एका भीषण अपघातात नरेशचे दोन्ही पाय गेले. लोक म्हणायला लागेल आता काय करेल. पण नरेशने स्वतःला समजवलं, हार मानायची नाही, जिद्द धरली की नथिंग इज इम्पॉसिबल. पोहोचला IITला. IITला पोहोचला मित्रांनो, IIT मद्रासला. मित्रांनो, JEEची परीक्षा म्हणजे भारतातल्याच नाही तर जगातल्या अत्यंत कठीण म्हणून ज्या परीक्षा किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स म्हणून ओळखल्या जातात त्यातली एक म्हणजे ही JEE, ज्यातून IITला ऍडमिशन मिळते. 12 ते 15 लाख मुलं मुली मिळून JEE मेन्सचा फॉर्म भरतात. 12 ते 15 लाख, त्यातून 2 लाखाच्या आसपास मुलं मुली JEE ॲडव्हान्ससाठी पात्र ठरतात. त्या 2 लाखातून 30,000च्या आसपास मुलं JEE ॲडव्हान्स पास होतात, दुसऱ्या टप्प्यातली JEE ॲडव्हान्स. आणि मग त्या 30,000तून 10-12 हजार जणांना IITला प्रवेश मिळतो. 10-12 लाखातून 10-12 हजार जणांना प्रवेश. विचार करा, प्रचंड जीवघेणी स्पर्धा असते. हजारो लाखो रुपयांचे क्लास ट्युशन लावून JEEची तयारी केली जाते. मग ज्यांच्याकडे हजारो लाखो रुपये खर्चासाठी नाहीत त्यांचे काय? त्याच्याकडे पैसे आणि शारीरिक क्षमता नाही, त्याने तर विचार पण करायला नको, असंच आपल्याला वाटतं. क्लास लावल्याशिवाय काही करत नाही. एक शारीरिक क्षमता अशा पद्धतीची असेल तर आपण इतक्या वेळ तग धरू शकू, नाही तर आपलं काही खरं नाही असं वाटतं. पण नरेशने विचार केला की काहीच अशक्य नाहीये, नथिंग इज इम्पॉसिबल. दोन्ही पाय गमावलेले असताना सुद्धा, दोन्ही पाय नसताना सुद्धा IITला पोहोचला. चांगला जिद्दीने अभ्यास केला. IIT मद्रासला पोहोचूनच थांबला नाही, तर तिथून तो जगविख्यात कंपनी जी आहे गुगल, त्या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये रुजू झाला. नथिंग इज इम्पॉसिबल. तुम्ही जर JEEची तयारी करत असाल तर नरेशच नाही तर राजस्थानचा राजीव दांडोतिया, पटनाचे सत्यम आणि शिवम कुमार, सुपारी विक्रेत्याचा मुलगा शुभम चौरसिया यांची नक्की प्रेरणा घ्या. त्यांची स्टोरी नक्की वाचा. आर्थिक, शारीरिक, सामाजिक, भौगोलिक प्रतिकूलतेवर मात करत त्यांनी जगाला दाखवून दिलं की काहीच अशक्य नाही. फक्त स्वतःवर विश्वास हवा आणि मनाशी प्रामाणिकपणा हवा. हो, मनाशी प्रामाणिकपणा. मग JEE असो नाही तर कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, कितीही जगातली कठीण परीक्षा असू द्या, कितीही आयुष्यातला कठीण प्रसंग असू द्या, तुम्ही त्यातून बाहेर पडा. आणखीन एक गोष्ट सांगतो. वडील एका हिरे व्यावसायिकाकडे अत्यंत कमी पगारावर नोकरी. आई 4 घरच्या पोळ्या करून हातभार लावते कुटुंबाला. बऱ्याचदा रात्रीचं पोटभर जेवायला पैसे नसायचे, उरायचे नाहीत पैसे. गाव कंदोर, गुजरात येथील पालनपूर जिल्ह्यात. मुलानं मात्र मोठं स्वप्न बघितलं. जगातली 8वी सगळ्यात कठीण म्हणून जी परीक्षा ओळखली जाते ती UPSC अर्थात केंद्रीय संघ लोकसेवा आयोग अर्थात IAS IPS होण्याचं. घरी दारिद्र्य, तुटपुंजा पगार, गावातल्या सावकाराकडून कर्ज घ्यावं लागलं मुलाच्या अभ्यासासाठी. तुम्हाला काय वाटतं, याला टोमणे सहन करावे लागले नसते? याला परिस्थितीने गांजलं नसेल? याच्या भोवती शब्दांचे, विचारांचे नकारात्मक जाळं उभारण्याचा प्रयत्न झाला नसेल? पण हा 22 वर्षाचा हसन सफीन सगळ्यांना पुरून उरला आणि UPSC अर्थात केंद्रीय संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करून दाखवली. हसन सफीनच नाही तर 25% दृष्टी असलेला,
महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातला जयंत मानकाळे परिस्थितीला पुरून उरला. शारीरिक मर्यादांवर मात केली, आर्थिक परिस्थितीला पुरून उरला. आई आणि बहीण घरी घरगुती मसाले बनवले, ते विकून कुटुंबाचा आर्थिक भार उचलत होते. त्या आई आणि बहिणीचं स्वप्न जयंत मानकाळेने साकार केलं. 25% दृष्टी होती जयंत मानकाळे. हजारो लाखो उदाहरणं आहेत अशी. मग ती जोवा गावातली मध्य प्रदेशची तपस्या परिहार असेल, किंवा तामिळनाडूतल्या तंजावर जिल्ह्यातला एम शिवगुरू असेल, किंवा लखनौतल्या सुरक्षा रक्षकाचा मुलगा सूर्यकांत द्विवेदी असेल, किंवा अगदी आपल्या महाराष्ट्रातल्या ऑटो चालकाचा मुलगा, आपल्या मराठवाड्यातील शेळगाव येथला अन्सार अहमद शेख असेल. या प्रत्येकाने नकारात्मकतेला, शारीरिक, आर्थिक, सामाजिक अक्षमतेला मात दिली आणि प्रूव्ह केलं, सिद्ध केलं की नथिंग इज इम्पॉसिबल, काहीच अशक्य नाही. पण हे तुम्हाला ठरवावं लागेल की मला हे करून पाहिजे, मला हे करून दाखवायचं आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला बरीच उदाहरणं ऐकवली, बरीच उदाहरणं सांगितली. आता मला सांगा, या लोकांना अडचणी नव्हत्या का? या लोकांना शरीराच्या अडचणी नव्हत्या का? या लोकांना पैशाच्या परिस्थितीच्या अडचणी नव्हत्या का? पण यांनी करून दाखवलं. या काही परिकल्पना नाहीयेत. जेवढेही आपण सगळ्या आतापर्यंत गोष्टी ऐकल्या, या काही परिकल्पना नाहीयेत, रात्री झोपेत पाहिलेली स्वप्न नाहीयेत. तर याच जगात आपल्या भारतात, अगदी आपल्या महाराष्ट्रात प्रत्यक्षात आलेल्या या जिद्दीच्या कहाण्या आहेत. या परिकल्पना नाही, सत्यकथा आहेत. धडधडीत सत्यकथा आहेत, खऱ्या आहेत, प्रत्यक्ष घडलेल्या आहेत. लोकांनी या प्रत्येकाची टिंगल उडवली होती, हेटाळणी केली होती, क्यू केली होती. शरीर साथ देत नव्हतं यांचं, निसर्गाने साथ दिली नव्हती. डोळं पांग शरीर होतं कोणाचं, कोणाला तर ऍक्सिडेंटमध्ये पाय गमवावे लागले. आर्थिक परिस्थिती अत्यंत भीषण होती. लोकांनी साथ दिली नव्हती, टोमणे मारले होते, ट्रेनच्या बाहेर ढकलून दिलेलं होतं. येऊन जाऊन लोक सांगत होते की तुम्हाला जमणार नाही, इट इज नॉट पॉसिबल फॉर यू. पण आता लक्षात ठेवा की ज्या वेळेस लोक तुम्हाला म्हणतील की इट इज नॉट पॉसिबल फॉर यू, तुम्हाला हे शक्य नाहीये, त्यावेळेस त्यांना सांगा की यू जस्ट कीप क्वाइट. मी आता उत्तर देत नाहीये तुम्हाला, पण माझी कृती, माझं यश तुला उत्तर दे. घाई करू नका उत्तर द्यायची. शांततेने, अगदी निर्धाराने मार्गक्रमण करा आपल्या ध्येयाकडे. ज्या वेळेस परिस्थिती बिकट असेल, संकट घेरून येतील, हिंमत सोडू नका. ही वरची उदाहरणं लक्षात ठेवा. त्या नकारात्मक व्यक्तीला, त्या परिस्थितीला ठणकावून सांगा की तुला मी करून दाखव. लक्षात ठेवा, सतत लक्षात ठेवा की मनात येईल ती चांगली गोष्ट करण्यासाठी जे हवंय ते सगळं या जगन्नियंत्याने तुम्हाला दिलेलं आहे. सगळं तुमच्या हात आहे. तुम्ही एकदा मनाशी ठरवलं ना की सगळं करू शकता. लोकांच्या बोलण्यामुळे स्वतःला अशक्त किंवा असहाय्य समजू नका. वरच्याने सगळं दिलं. संकटांनी बिथरू नका. परिस्थितीला तर त्याहून घाबरू नका. अशक्य काहीच नाहीये हे लक्षात ठेवा. विचारच करू नका की मला हे अशक्य आहे, असंभव आहे, सगळं नाही जमणार मला. फक्त चांगला संकल्प, दृढ निश्चय हवा, स्वतःवर विश्वास हवा की नथिंग इज इम्पॉसिबल. त्या नागा नरेशने जर लोकांचं बोलणं मनावर घेतलं असतं तर कधीच JEE पास होऊ शकला नसता ना. IIT ला गेला असता ना, गुगलमध्ये तो जेब घेऊ शकला असता. अरुणिमा सिन्हाने जर भीती, घृणा, द्वेष यांना पकडून ठेवलं असतं तर ती कधीच हिमशिखरांची उंची गाठू शकली नसती. महाराष्ट्राच्या जयंत मानकाळेने जर लोकांचा इम्पॉसिबलचा नारा मनावर घेतला असता तर 25% दृष्टी असतानाही UPSC मध्ये डिंडिम गाजवत लोकांचे डोळे तो दिपवू शकला नसता. ना की परिस्थितीचं ओझं मनावर बाळगलं असतं तर महाराष्ट्रातील ऑटो चालकाचा मुलगा, आपल्या मराठवाड्यातील शेळगाव येथील अन्सार अहमद शेख UPSC पास झाला असता. या सगळ्यांनी दिस इज नॉट पॉसिबल, दॅट इज नॉट पॉसिबल, यू आर नॉट एबल टू डू इट या मानसिकतेला आपल्या कर्तृत्वातून, आपल्या विजयातून सणसणीत चपराक दिली आणि सांगितलं की नथिंग इज इम्पॉसिबल. काहीच अशक्य नाही. आपणही लक्षात ठेवायचं की अतिशय उच्च ध्येय समोर ठेवून वाटचाल करायची. स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवत आयुष्य घडवायचं. कुठलीही नकारात्मकता कधीच मनाला शिवू द्यायची नाही, वाहवत जायचं नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाहवत जायचं नाही. आणि कोणाचा सल्ला जर प्रामाणिक असेल तर नक्की ऐकायचा.
अहंकारात माजायचं नाही, मात्र मनाला सारखं सांगत राहायचं की साला अशक्य असं काहीच नसतं रे, अशक्य असं काहीच नसतं. नथिंग इज इम्पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल.